नमस्ते. मार्क्सवाद जगामध्ये अत्यंत प्रभावी आणि परिणामकारी ठरलेला असा एक क्रांतिकारक विचार म्हणजे मार्क्सवाद. तो काळ असा होता की भांडवलशाहीचा उद्रेक झालेला होता, आधुनिकीकरण झालेलं होतं आणि माणसांचा उपयोग अक्षरशः जनावरासारखा केला जात होता. जनावरापेक्षाही वाईट परिस्थिती माणसाची होती. अशा अवस्थेमध्ये कार्ल मार्क्सचा उदय झाला. हा फार मोठा तत्वचिंतक होता. त्याच्या समोर परिस्थिती होती युरोपमधली, जगामधली. तो बघत होता लोकांचे हाल आणि त्याचं सतत चिंतन मनन चालू होता, अभ्यास चालू होता. त्याचा मित्र होता फेडरिक एंगल्स. तर मार्क्स आणि एंगल्स याने एकत्र आले आणि त्याने एक विचार मांडला साम्यवादाचा. तर हा साम्यवादाचा विचार मार्क्सवादातून निर्माण झालेला होता. मार्क्सवाद हा परिस्थितीतून निर्माण झालेला एक अपरिहार्य विचार होता की जो जगण्यासाठी, जगा आणि जगू द्या असं सांगण्यासाठी निर्माण झालेला विचार होता. कार्ल मार्क्सचे दोन ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल. या दोन्ही ग्रंथांमध्ये या मार्क्सवादाची सगळी मांडणी किंवा माहिती किंवा तत्वज्ञान किंवा त्याचं एकूण ॲक्शन प्लॅन दिलेला आहे. आता काय आहे हा मार्क्सवाद? पहिली गोष्ट म्हणजे श्रमाचं मूल्य. मार्क्स म्हणतो की कोणतीही संपत्ती श्रमातूनच निर्माण होते. बिना श्रमाशिवाय संपत्ती निर्माण होऊ शकत नाही. मग ती शेती असो किंवा कुठलं उत्पादन असो, श्रम केल्यावरच संपत्ती मिळते, निर्माण होते. परंतु श्रम करणाऱ्याला ती मिळतच नाही. ती घेणारा शक्तिशाली ताकदवर मनुष्य असतो, तोच त्या संपत्तीचा उपभोग घेतो आणि श्रमिकांचे हाल करतो. तर श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. जे कोणी श्रमिक असतील त्यांना ती संपत्ती किंवा ते साधन सामुग्री मिळाली पाहिजे. निसर्गामधले जे साधन सामुग्रीचे स्रोत आहेत ते सर्वांना उपलब्ध झाले पाहिजे. त्याच्यावर काहीच लोकांची मक्तेदारी असता कामा नये असं मार्क्स सांगतो. मार्क्सने इतिहासात 3 टप्प्यातून गेला असं सांगितलं. त्यात पहिला टप्पा जो होता तो गुलाम आणि टोळी प्रमुखांचा. म्हणजे प्राचीन काळात टोळ्या होत्या, त्या टोळ्यांचा एक प्रमुख असायचा आणि तो काय करायचा की हल्ले करायचा आणि इतरांना गुलाम बनवून त्यांचा तसा वापर करायचा, गुलाम म्हणूनच वापर करायचा. अत्यंत दारुण अशा कथा आपल्याला इतिहासामध्ये या गुलामांच्या आढळतात. तर मार्क्सने हा पहिला टप्पा सांगितला आहे की जो गुलामांचा कालखंड होता, गुलाम आणि टोळी प्रमुख. पुढे काळ बदलत गेला. पुढे हा कालखंड भूदास आणि सरंजामदार यांच्यात झाला. म्हणजे हजारो लाखो एकर शेती असणारे सरंजामदार आणि तिथे केवळ अन्न मिळणारे भूदास, श्रमिक हे काम करायचे. म्हणजे एकच सरंजामदार, त्याची हजारो लाखो एकर जमीन असायची आणि तिथे श्रमिक काम करायचे. तिथे जमिनीचे मालक नव्हते, श्रम ते करायचे आणि समृद्धी सरंजामदाराला मिळायची. हा इतिहासामधला दुसरा टप्पा होता. कार्ल मार्क्सच्या मते तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे मजूर, श्रमिक आणि भांडवलदार. म्हणजे भांडवलदार पैसे गुंतवतात कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये आणि भांडवलदार मजुरांकडून काम करून घेतात, त्यांना पगार देतात, त्यांचं शोषण करतात आणि त्यांचे शोषण, वेदना, हाल याच्यातून ते प्रचंड समृद्धी आणि भोग, विलास, चैन अशी करत असतात, क्रूरपणे करत असतात. हा तिसरा टप्पा होता. या तिन्ही टप्प्यामध्ये एक गट होता की ज्याच्याकडे काहीच नव्हतं, तो श्रम करीत होता आणि दुसरा गट मात्र शक्ती, पद आणि संपत्ती याच्या जोरावरती त्याच्यावरती अधिकार गाजवत होता. त्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष चालला. एक होता असणारा अहिरे गट आणि एक नसणारा नाहिरे गट, यांच्यात सतत संघर्ष, हॅव्ज आणि हॅव्ज नॉटमध्ये सतत संघर्ष चालू होता. आणि या संघर्षाची जी कहाणी आहे ती म्हणजे इतिहास, असं कार्ल मार्क्सने म्हटलं. वर्गसंघर्षाचा प्रवास म्हणजे इतिहास असं कार्ल मार्क्सने म्हटलेलं. मग पुढे तो म्हणतो की हे सगळं जायचं असेल तर रक्तरंजित क्रांती झाली पाहिजे, त्याला पर्याय नाही. सगळ्या जगातल्या कामगारांनी एकत्र आलं पाहिजे, श्रमिकांनी एकत्र आलं पाहिजे आणि सरळ सरळ रक्तरंजित क्रांती करून समानता आणली पाहिजे. हा त्याच्यावरती त्याने उपाय दिलेला आहे. मग त्यावेळेला धर्म वगैरे काही नाही, धर्म ही आफूचे गोळे, लोकांना बोलवतो असं देखील विधान कार्ल मार्क्सने, अशी देखील मांडणी केलेली. आणि सत्ताधारी आणि
पैसेवाले एकत्र होतात आणि लोकांचं जीवन हे शोषणातून अक्षरशः विनाशाकडे नेतात असं तो म्हणतो. रक्तरंजित क्रांतीनंतर हे सगळं जाईल आणि त्यावेळेला राजा नको, राज्य नको, कोणती घटनाही नको, केवळ हवा तो साम्यवाद, अशी कार्ल मार्क्सची मांडणी. आणि मग आंतरराष्ट्रीय सगळं जग एकत्र येईल, तिथं कम्युन्स किंवा किबूज तयार होतील, तिथे प्रत्येकजण संपत्तीचा मालक असेल, कोणी एकच मालक नसून सगळेच मालक असतील, सगळे सामूहिकपणे काम करतील, अशा प्रकारे त्यांनी मांडणी केली. कार्ल मार्क्सच्या विचारांचा जगावर फार मोठा परिणाम झाला. जगामध्ये क्रांती झाली. लेनिनने रशियामध्ये क्रांती घडवली, कम्युनिस्ट क्रांती, प्रचंड अशी मोठी क्रांती झाली. पुढे चीनमध्ये माओ त्से तुंगच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली, शेतकरी आणि श्रमिकांनी ती घडवली आणि तिथे साम्यवादी राजवटी तयार झाली. मग जगामध्ये अनेक देश असे तयार झाले की जिथे साम्यवादी राजवटी तयार झाले आणि जगाचे दोन तुकडे तयार झाले, एक साम्यवादी गट आणि एक भांडवलवादी गट. युरोपमधले अमेरिका आणि युरोपमधली म्हणजे ब्रिटन, फ्रान्स वगैरे ही भांडवलवादी राष्ट्र आणि त्यांच्याबरोबर अमेरिका, आणि दुसरीकडे रशिया, चीन आणि साम्यवादी राष्ट्र असे दोन गट तयार झाले आणि जग या दोन्ही गटांच्या संघर्षाला हळूहळू जायला लागले. यांच्यामध्ये आंतरिक तणाव वाढले. दोन गट तयार झाल्यामुळे गुप्त करार, शस्त्रास्त्र स्पर्धा या सगळ्या सुरू झाल्या आणि साम्यवादी लोकांनी पुढे हुकुमशाही तयार केली. लेनिन असो, माओ असो, यांची हुकुमशाही तयार झाली. साम्यवाद बाजूलाच राहिला. जे कोणी घडवणारे होते क्रांतीचे, जे काही हे होते, त्यांनी तिथे हुकुमशाही स्वतःची तयार केली. प्रचंड हिंसा झाली. ही याची नकारात्मक बाजू तयार. परंतु एक सकारात्मक बाजू देखील जगामध्ये निर्माण झाली, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय तयार झाले युनोमध्ये. कामगारांची बाजू, श्रमिकांची बाजू, त्यांचे न्याय, त्यांचे हक्क, नैसर्गिक न्याय, मानवी हक्क मांडले जायला लागले. अन्यायाला वाचा फुटली आणि समानतेचं तत्त्व पुढे आले. अनेक इतिहासकार याच्यातून निर्माण झाले. त्यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन लिहायला सुरुवात केली. त्याच्यामुळे जे काही आत्तापर्यंत ज्यांचा आवाजच नव्हता, ज्यांचं कोणी ऐकून घेऊ शकत नव्हतं, अशा अनेक कामगार चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी, अनेक जे काही दबलेली लोक होती त्यांच्या चळवळी सुरू झाल्या. उत्थानाचं, समानतेचं कार्य सुरू झालं. म्हणून मार्क्सवादाने एक फार मोठी प्रेरणा या दबलेल्या, शोषित, वंचित, पीडित, दुःखी, वेदनांनी संघर्ष करीत असलेल्या लोकांना दिली. हे एक मार्क्सवादाची एक महत्त्वाची जमेची बाजू आहे, सकारात्मक बाजू. प्रत्येकाला माणूस म्हणून जगायचा हक्क आहे. जगा आणि जगू द्या. माणसाला माणूसच जगवू शकत नसेल, त्याचा जो एखाद्या प्राण्यापेक्षाही खराब परिस्थितीत उपयोग करत असेल, ते फार मोठी धोक्याची घंटा आहे. आणि अपरिहार्यपणे क्रांती होती, मग त्याला पर्यायच नव्हता की विनंती, अर्ज, विनवण्या, आंदोलन हे सगळं होऊन देखील काही त्याला फारसं काही यश मिळत नव्हतं. म्हणून मार्क्सवादाने एक रक्तरंजित क्रांतीचे प्रयोग केले. रशिया आणि चीनमध्ये फार मोठी क्रांती झाली. भारतात देखील मार्क्सवादी लोकांचा उदय झाला. पुढे त्याच्यात अनेक शाखा, उपशाखा, अनेक प्रवाह निर्माण. अर्थात हे सर्व जरी असलं तरी भारतीय विचार, भारतीय संस्कृती ही अहिंसेची, सत्याची, सत्य आणि अहिंसेच्या मार्गातून जाणारा हा देश आहे. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती इथे सगळ्याच लोकांनी मार्क्सवाद स्वीकारला असं म्हणता येणार. परंतु असं जरी असलं तरी मार्क्सवादाने काही चांगली तत्त्व निश्चितच दिली. त्याचा विचार, विशेषतः समानतेचं जे तत्त्व आहे, समानतेच्या तत्त्वाचा, मानवी मूल्यांचा, मानवी जीवनाच्या रक्षणाचा, मूलभूत हक्कांचा, आपले जे नैसर्गिक मूलभूत हक्क आहे, हे देखील त्या मंथनातून, चिंतनातून, त्या संघर्षातून पुढे आले. आणि एकूणच मार्क्सवाद ही इतिहासामध्ये एक फार महत्त्वाची अशी संकल्पना ठरली. मग मार्क्सवादी इतिहासकार अनेक झाले. त्यांच्याविषयीच्या अनेक कथा, उपकथा आपण ऐकत असतो, वाचत असतो, माहिती असतात. अर्थात इतिहासा कोणत्या वकिलाच्या दृष्टीने बघू नये की आपण मार्क्सवादी आहोत, आपण साम्राज्यवादी आहोत, अमुक राष्ट्रवादी आहोत, किंवा कोणत्या जातीयवादी आहोत, भ्रष्टवादी आहोत. कोणत्याही प्रकारच्या अशा विचारधारणेतून इतिहास लिहू नये. इतिहास हा सम्यक असावा. सम्यक म्हणजे निरपेक्ष असावा, तटस्थ असावा, न्यायाधीशासारखा न्यायदान करणारा, वैज्ञानिकासारखा वैज्ञानिक दृष्टीने सत्य तेवढंच सांगणारा असावा. आणि इतिहासातून जाणारा जो संदेश हा एकतेचा, सगळ्यांना जोडणारा. ज्ञान हे जोडण्यासाठी, ज्ञान हे सत्य सांगण्यासाठी, ज्ञान हे प्रत्येकाचं भलं करण्यासाठी,
त्या दृष्टीने त्याची मांडणी झाली पाहिजे. मार्क्सवादात असाच प्रयत्न होता की प्रेम, दया, शांती, करुणा ही मूल्य कधी तो मनुष्य जगेल तर ती मार्क्सवादाने उद्धृत केलेली आहेत. म्हणून मार्क्सवाद एक फार महत्त्वाची ऐतिहासिक संकल्पना आहे. वेगवेगळ्या विचार पद्धती असतात, वेगवेगळ्या विचारधारा असतात आणि त्यापैकी फार महत्त्वाची प्रभावशाली एक विचारधारा म्हणजे मार्क्सवाद. आजही आपण बघतो आजच्या जगात देखील चीनमध्ये ह्या विचारांचा प्रभाव आहे, रशियामध्ये या विचारांचा प्रभाव आहे. अर्थात काळाच्या ओघामध्ये याच्यात फार मोठे बदल झालेले आहेत. वेगवेगळे प्रवाह, उपप्रवाह, वेगवेगळ्या गोष्टी या तयार झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे सगळे लोक या विचारांशी परिचित होत असतात. विशेषतः विद्वानांच्या जगतामध्ये, पत्रकारांच्या जगतामध्ये, चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, संघटनांमध्ये या विचाराचा प्रभाव आपल्याला आढळतो. इतिहास लेखनामध्ये मार्क्सवाद ही एक महत्त्वाची अशी एक संकल्पना ठरलेली. अनेक इतिहासकारांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून इतिहास लेखन केलेले. मग ते जगातले असत किंवा भारतातले असत, त्यांनी या मार्क्सवादाचा स्वीकार केला, त्यांच्यावर या विचाराचा प्रभाव पडला आणि या प्रभावातूनच त्यांनी मग इतिहास लिहिला आणि अत्यंत वेगवेगळ्या गोष्टींना त्यांनी त्या इतिहासातून मांडलेले. म्हणून मार्क्सवाद हा एक महत्त्वाचा विषय, महत्त्वाचा असा एक ज्ञानशाखा म्हणून किंवा एक संकल्पना म्हणून जगामध्ये अभ्यासला जातो. जगभर याचा अभ्यास केला जातो. काळाच्या प्रवाहामध्ये त्याच्यामध्ये अनेक बदल घडलेले आहेत, परंतु तरी देखील एक महत्त्वाची शाखा म्हणून, एक विचाराचं एक स्कूल म्हणून, एक थॉट स्कूल म्हणून मार्क्सवाद हा एक महत्त्वाचा विचार असा मानला जातो. आणि इतिहासामध्ये तर हा फार महत्त्वाचा प्रभावी असा विचार आहे. बरेचसे पुस्तकं याच्यावर आधारित आपल्याला आढळतात. अर्थात इतिहास वाचत असताना आपण सम्यक राहिलं पाहिजे, तटस्थ राहिलं पाहिजे, साक्षी राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे, विवेकी राहिलं पाहिजे आणि न्यायाधीशासारखी भूमिका घेतली पाहिजे. कोणत्याही विचार प्रवाहाच्या मागे आपण जाऊन त्या विचार प्रणालीने संमोहित होता कामा नये. तर सत्य तेवढंच स्वीकारलं पाहिजे आणि कोणत्याही संमोहनापासून दूर राहिलं पाहिजे. असे असले तरी देखील प्रत्येक विचाराचं एक महत्त्व आहे. त्या विचाराने काही ना काही ते चांगली अशी देणगी दिलेली, त्याचा देखील आपण समावेश आपल्या जीवनामध्ये, आपल्या दृष्टिकोनामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये केला पाहिजे.